नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की काल बांगलादेशला किती गाड्या कांदा निर्यात झाला, तसेच निर्यात झालेल्या कांद्याला काय बाजारभाव मिळाला आणि लासूर स्टेशन येथील कांदा बाजार भाव पण मित्रांनो आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, काल घोजडांगा बॉर्डरवरून सुमारे 17 गाड्या कांद्यांची निर्यात ही बांगलादेशला झाली. तसेच मित्रांनो, मेहंदीपूर बॉर्डरवरून 14 गाड्या कांद्यांची निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे. हिली बॉर्डरवरून 6 गाड्या कांद्याची निर्यात ही बांगलादेशला झाली. म्हणजे मित्रांनो, एकूण 37 गाड्या कांदा हा काल बांगलादेशला गेला. आता मित्रांनो, या निर्यात झालेल्या कांद्याला नेमका किती बाजारभाव मिळाला ते आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, MP इंदूरच्या कांद्याला बांगलादेश करन्सीमध्ये 84 ते 89% आणि भारतीय करन्सीमध्ये म्हणजेच मित्रांनो 59 ते 63 रुपये बाजारभाव हा मिळाला. नाशिकच्या कांद्याला बांगलादेशी करन्सीमध्ये 94% आणि भारतीय करन्सीमध्ये सुमारे 66 रुपये एवढा बाजारभाव हा मिळाला. नगरच्या कांद्याला मित्रांनो बांगलादेशी करन्सीमध्ये 92% आणि भारतीय करन्सीमध्ये जवळपास 65 रुपये एवढा बाजारभाव हा मिळाला. मित्रांनो, गुजरातच्या कांद्याला बांगलादेशी करन्सीमध्ये सुमारे 90% आणि भारतीय करन्सीमध्ये सुमारे 63 रुपये एवढा कांदा बाजारभाव हा बांगलादेशला काल मिळाला. आता मित्रांनो, आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन येथील कांदा बाजारभाव. लासूर मित्रांनो सुमारे 317 वाहनांची आवक ही दाखल झालेली आहे. मित्रांनो, याला कमीत कमी 800 रुपये, जास्तीत जास्त 3765 आणि सरासरी 3510 रुपये एवढा बाजारभाव हा मिळाला. लासूर स्टेशनचे कांदा बाजारभाव हे दिनांक 20 तारखेचे आहेत. याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. काल मित्रांनो, सर्व बाजार समितीमध्ये आपल्याला चांगला कांद्याला दर हा मित्रांनो पाहायला मिळाला. तसेच काल बांगलादेश कांदा निर्यातीमध्ये पण आपल्याला सुमारे 1 रुपयापर्यंतची वाढ ही पाहायला मिळाली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.